नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि बिग बॉस सीझन 6 सुरू आहे. त्याच्यामधून सचिन कुमावत यांची आता माघारी झालेली आहे आणि ते घराच्या बाहेर आलेले आहेत. मला असं वाटतं की बिग बॉस मध्ये आतापर्यंत जे जे सगळे कंटेस्टंट्स बाहेर आलेले आहेत त्याच्यामध्ये सचिन कुमावत यांच्याविषयी विशेष का, कारण अनेक मी कमेंट्स वाचले, अनेक रिॲक्शन्स मी जे पाहतोय तुमच्या एकंदरीत सोशल मीडियावरती आणि एकंदरीत जो प्रेक्षकांचा रोष आहे तो असा आहे की अरे का असं का घडलं नाही, ते हवे होते, ते एकटे रिअल तिथे दिसत होते, ना कोणाशी तंटा, ना कोणाशी भांडण, ना कोणाशी काय, एकदम सोबर माणूस होता तिकडे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग असं काय झालं, काय घडलं, अशी काय कारण आहेत ज्याच्यामुळे सचिन आज बाहेर आहेत? ते मलाच नाही माहिती ना, मी पण शॉक आहे. मला तर असं झालंय, विचारू कोणाला का, कशासाठी? तरी काय वाटतं की आपण कुठे कमी पडलो का, आपला गेम थोडासा कमी पडला का, आणि मग प्रेक्षकांचा वोट कमी पडले आपल्याला, असं काय काय आहे? काही मला आता पाहतोय मी काही स्क्रीनशॉट वगैरे, खूप काही वोटिंग, एक दोन नंबरवर वोटिंग आहे. ते पण आहे, असं पण नाही की काही मला पटलेलं नाही, प्रेक्षकांना नाही आवडलं माझं तिथे राहणं, असं पण नाही ना. किती तुम्हीच बोलले की मी पण पाहिलं ना, किती पॉझिटिव्ह प्रतिक्रिया लोकांची, किती लोक शॉक झाले. म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे परत जे प्रेक्षक मराठी बिग बॉस पाहताय कंटिन्यू, ते लोक पण शॉक झाले की अरे कसं झालं. ठीक आहे, आता काय माल म्हणजे असं होऊन गेलं, मला विचारू कोणाला मी काय झालं. पण तुमच्या प्रवासाच्या बाबतीत एक मी पाहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही थोडंसं तिकडे अनकम्फर्टेबल होत होता आणि त्याच्यानंतर तुम्ही इतके कम्फर्टेबल झालात की आता तुम्हाला तो घर आवडायला लागलं होतं. म्हणजे असं होतं ना, आपण एखाद्या परक्या व्यक्तीच्या घरात जातो, थोडंसं आधी जर आपल्याला रुळायला थोडा वेळ लागतो, नंतर एकदा बसलं की मग आपण तिकडे आता नको जायला, असं होतं. तसं तुमचं झालं होतं का तिकडे? हा, सुरुवातीला मी थोडा अनकम्फर्टेबल होतो, कारण म्हणजे कसं आहे, नवीन पूर्ण ते ऍटमॉस्फिअर, नवीन लोक, जो तो जास्त त्याच्या काहीतरीच वेगळ्या याच्यात, मला ते थोडं काय कसं म्हणून मी कन्फ्युज राहायचो. आणि घरची आठवण यायची सुरुवातीलाच 8-10 दिवस झाले तेव्हा मी थोडा गोंधळून गेलो. मला काही गोष्टी ना विसरायला सारखं होऊन गेलं. अरे असं काय होतंय, मी खूप काहीतरी लोड घेतोय का काय, असं मी मला स्वतःलाच शंका होती. मग मला ह्या गोष्टी मी माझ्या एका मित्राला सांगितलं, मग ते ऐकलं असेल बिग बॉसनी, मला बोलवलं काय झालं काय नाही, मग त्यांनी मला सांगितलं, जरा बोलले, मला खूप त्यांच्याकडे मन हलकं केलं मी. म्हणजे मला खूप इमोशनली माझ्या पोरांची पण खूप आठवण आली तिथे. आणि मग त्यांनी ज्या काही गोष्टी मला बोलले त्या खूप चांगलं मोटिवेट केलं. आणि तिथून तर नंतर इथपर्यंत, नंतर मग त्यानंतर मला थोडा एक प्रॉब्लेम झाला. टास्क माझी कॅप्टन्सीच्याच उमेदवारीमध्ये पहिल्या फेरीत मी चाबी मिळवली, नंतर मला थोडस भुरळ आली, मग तो टास्क थांबला, कारण बॅक पेन, झोप न होणं, झोप माझी काय माहिती काय झालं होतं झोपेला, मी खूप कमी झोपलोय, खूप कमी, लागतच नव्हते असं झालंय. आणि त्याच्यामुळे मग ते भुरळ येऊन थोडंसं मग टास्क थांबला. मग परत माझ्या जागी मग बिग बॉसने सांगितलं की आता तू थांब, आता आपण दुसरे तुझ्या एक सबस्टिट्यूट आपण एक व्यक्ती देऊ, असं बदली करू. मग ते प्राजक्तानी तो टास्क कम्प्लीट केला. त्याच्यानंतर काही डॉक्टर्स वगैरे येऊन मला व्यवस्थित सल्ला वगैरे, काही मेडिसिन वगैरे केलं, मग मी त्याच्यानंतर पण रिलीफ झालो. आणि असं पण पाहिलेलं आहे की बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही सुद्धा पाहिलं, आता जेवणाची कमतरता होते, तुमच्या टास्कमुळे तुम्हाला गोल्डन राशन मिळते का काय मिळते का ह्याच्यावरून सुद्धा तुमच्या सगळ्या त्या गोष्टी ठरतात. त्याच्यानंतर मग अनेकांच्या काही थोड्या हेल्थ इश्यू होतात किंवा काय होतं, त्याच्यामुळे टास्कवरती आपलं थोडंसंही होतं. मध्यंतरी तुमचं सुद्धा असं झालं की तुम्हाला टास्क खेळायला मिळाला नाही, कारण तुम्हाला थोडंसं डाऊन वाटत होतं, म्हणून तुम्हाला सबस्टिट्यूट ठेवावा लागला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा होतात, तर तेव्हा एकंदरीत कॉन्टेस्टंट म्हणून, तिकडचा एक पार्टिसिपंट म्हणून काय म्हणत होतं? ऍक्च्युली तिथे सगळ्या सुखसुविधा सगळे टोटली, म्हणजे जेवणाचं वगैरे या सगळ्या गोष्टी. पण आता ज्याचा याचा वैयक्तिक विषय, आता जसं मला झोप नाही लागायची, मग ते झोप न लागण्या कारणानं मग ते थोडस बॅक पेन, हा माझा पर्सनल जो पहिल्यापासून काही प्रॉब्लेम्स, अशा काही गोष्टी. पण जवळपास ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल पद्धतीनं सगळं चालत राहिलंय. आणि
टास्क माझ्याकडून तो तेवढा कम्प्लीट नाही झाला. त्याचं कारण खूप दुखणं सुरू होऊन गेलं होतं बॅक पेनमुळे. मग नंतर झालं, रिलीफ झालो. नंतर अजून परत जोशात खेळलो. पण आम्ही आतापर्यंत सचिन कुमावत यांची जी सगळी गाणी बघितलेली आहेत त्याच्यामधून तुम्ही इतकं एंटरटेन केलेले लोकांना, म्हणजे तुमची गाणी पाहणं म्हणजे एक पर्वणी असते लोकांसाठी. ते हसतात, नाचतात, हवं ते करतात, धिंगाणा घालतात त्या गाण्यांवरती. पण सचिन कुमावत यांची एक वेगळी बाजू आम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळेल की ते रडू पण शकतात. ते रडतायत सुद्धा, ते इमोशनल सुद्धा आहेत. ते इतके इमोशनल काय आहेत? मी इतके म्हणजे काय राहतं ना, एखादी जवळचा माणूस जे कंटिन्यू आपण सोबत राहतो जेव्हा ते जातात, आणि अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी आपल्याला फॅमिलीचा आधार नाहीये किंवा मित्र नाही जवळचे जसे, मग असे आपले जे सोबतचे आहे तिथले कंटेस्टंट्स की आपले त्यांच्याशी चांगलं बॉन्डिंग जुळलं, मग ते कुठेतरी आता मी निघालो तर हे सगळे रडतच आले ना. येतं ते भावना एक येते, आतून येते. आणि मला ते तसं वाटलं माझ्यासोबत पण तसंच. प्राजक्ता, सागर भाऊ, रोशन वगैरे किती रडले लोक. मग तुमचे हे सगळे जे जवळची व्यक्ती तिकडे जमले, तिकडे सुरुवातीला त्यांच्यासोबत थोडंसं जमून घ्यायला थोडंसं कठीण जात होतं, पण त्याच्यानंतर तुमची इतकी घट्ट मैत्री झाली, घनिष्ठ मैत्री झाली. प्राजक्ता असेल काय किंवा इतर आणखीन सदस्य असतील काय, आयुष गेल्यानंतर तुम्ही खूप तेव्हा रडला, दोघं सोबत गेले त्याच्यानंतर. सो हे जे तुमचे तिकडे कनेक्शन झालेले आहेत त्याविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल? ते खूप म्हणजे ते पूर्ण लाईफ साठी ते कनेक्शन जुळले, खूप चांगले कनेक्शन, एकमेकांना समजून घेणारे काही गोष्टी. आणि एक पण आम्ही इंडिव्हिज्युअल गेम पण आमचा होतो. असं नाही की नुसते आम्ही तिथे नातेच बनवायला गेलो होतो. तो एक ते पार्ट आहे यार. आपण सोबत राहतोय, आपण सगळ्या काही गोष्टी सोबत बसतोय, उठतोय, जेवतोय, गेम खेळतोय, एकमेकांना सपोर्ट करतोय, तर मग ते बनतं ना ते बॉन्डिंग. ते बनलंच पाहिजे. ते इमोशन जुळतातच. कुठेतरी आपण एवढं घर सोडून आपण तिथे राहतोय तर आपल्या कुठेतरी इमोशन्स येतात. आपण त्या कुठेतरी हलक्या करायला आपल्या जवळ कोणीतरी, आपला हक्काचं कोणीतरी पाहिजे. असे आम्ही 4-5 लोक होते. आणि मग त्याच्यानंतर आपलं एक इंडिव्हिज्युअल गेम आम्ही चालतं, मजा आम्ही एन्जॉय पण केला. बिग बॉस शो म्हणजे काय नुसतं लोड नको. थोडंसं मला लोड घेऊन मला झोप नाही लागत. थोडंसं मजा मस्ती पण आमची चालत. हो, निश्चितच. पण तुमच्या आयुष्यातली एक महत्वाची व्यक्ती जी तुमच्या आता गळ्यामध्ये ते तुम्ही स्थान दिलेले तुमच्या बहिणी, त्या व्यक्तीविषयी तुम्ही खूप इमोशनल आहात. आता हे जे सगळे जोडले गेलेले आहेत अनेक जे सदस्य आहेत, तिकडे तुमची मैत्री झाली, तुमचे संबंध तिकडे जोडले गेले. आता त्यांना तुमच्या आयुष्यात कुठलं स्थान आहे, कुठे ठेवणार आहात तुम्ही इतक्या लोकांना? कसं आहे ना, आयुष्यात मला तरी वाटतं जर माणसं कमवले ना, हे आपली प्रॉपर्टी होऊन जाते आपली. अरे यार, आपले इथे म्हणजे इथे जागा देऊन देतो आपण. आणि इथे जागा खूप म्हणजे जे मनाशी कनेक्टेड आहे त्याच लोकांची होतं. आणि ह्या लोकांशी मी बोललो पहिले की जिंदगीभरचे माझे एक चांगले. आम्ही कधी एकमेकांचा स्वार्थ नाही पाहिला बिग बॉसच्या घरामध्ये. आम्ही स्वार्थाने कधीच एकमेकांचा की याचा वापर करून घ्यायचा, त्याचा वापर आम्ही कधीच नाही केला. कदाचित केला असता तर बाहेर खूप इमेज पण ते खराब झाले असते. कोणीच केलं नाही तसं, कारण तसं नव्हतंच. तसं आम्ही वागलेच नाही की कोणी कोणाचा फायदा घेतोय म्हणून. जे आहे ते रिअल, जसं आहे तसं तुम्ही तुमचं खेळा, मी पण माझं खेळतोय, चालू द्या. खेळणं झाल्यानंतर आहेच आपला फरक. क्या बात. तुमचं एकंदरीत तिकडचा जर प्रवास पाहिला, तुमचा गेम प्लॅन बघितला, त्याच्यानंतर अनेकदा तुम्ही खूप इन्फ्लुएन्स होत होतात काही व्यक्तींविषयी, किंवा काही लोक तुम्हाला जेव्हा काही गोष्टी सांगायच्या तर तुम्ही त्यांच्या हुला हो करायचा, असंही अनेकदा दिसलं गेलं. किंवा भाऊने सुद्धा तुम्हाला त्या बाबतीत म्हटलेलं की तुमचा गेम हे दुसरे खेळतायत का, तुम्ही काय करताय, मग अशा पद्धतीने तुम्हाला भाऊने सुद्धा म्हटलेलं आहे. सो मग सचिन कुमावत यांचा गेम साधारण काय होता तिकडे, काय डोक्यात सुरू होतं, आणि कशा पद्धतीने तुम्ही तो सगळं एक्सप्लोर करत होतात, आपला प्रवास पुढे घेऊन जायसाठी प्रयत्न करत होता? मी एक माझी पहिल्यापासून एक डोक्यामध्ये की आपला गेम प्लॅन काय, बरोबर. तर माझा प्लॅन ओपन होता की टास्क असेल, टास्कच्या आपल्या तो डिझाईन कसा केलाय, त्या डिझाईन नुसार आपल्याला कसं काय स्ट्रॅटेजी करता येईल त्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी करता आल्या त्या करता, किंवा वाटलं की या ठिकाणी केलं पाहिजे. पण काही ठिकाणी टीम असल्या कारणानं कोण कसं कोणाचं ठरवायचं, कोण कसं कोणाचं ठरवायचं, कोणी कोणाचं ऐकून घ्यायचं, तर कोणी कोणाचं ऐकून घ्यायचं, असं पद्धती. पण राहिलं दुसरा विषय की त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जे पर्सनल माझं बॉन्डिंग होतं की एक 1-to-1 बोलून काही मुद्द्यांवर बोलणं, काही
आपलं काही मत मांडणं किंवा समोरच्याचं काही ऐकून घेणं, ह्या सगळ्या काही गोष्टी होत्या माझ्या. म्हणजे माझं रोजचं ह्या सगळ्या काही गोष्टी चालायच्या. आणि मॅक्झिमम आमचे 4-5 जण जे होते त्यांच्याबद्दल पण या सगळ्या गोष्टी माझ्या चालायचं. कारण ते गरजेचं आहे. आपण जर ते गेम आपण नुसतं भांडण तंटण वाद विवाद या सगळ्यांच्या पलीकडे आम्ही या सगळ्या गोष्टी पाहत होतो आणि त्या पद्धतीने आम्ही चालवत होतो की हा आपला गेम प्लॅन आपण आपल्या अशा पद्धतीने चालू देऊ. पण तो कुठेतरी करण आयुष्य आमच्यामध्येच तो थोडासा हे झाला. निश्चितच. मला एक आवर्जून विचारायचं आहे तुम्हाला की बाहेर असताना तुम्ही गाणी कंपोज करत असताना, ती रचत असताना तुमच्याकडे पेन आहे, रेकॉर्डेड आहे, बरेच काही गोष्टी तुमच्याकडे साधनं असतात, बिग बॉसच्या घरात नाहीये. आणि मला वाटतं की अशा वेळेस 1.5 महिना जवळपास तुम्ही तिकडे आहात. एक बरीच गाणी डोक्यात येऊन गेली असतील, चाली येऊन गेल्या असतील, काही लिहिणं. काय ह्या साठ्याचं केलं काय, कसं तो गेला डिलीट झाला होता. येता बरोबर डिलीट झाला होता. कारण शक्य नाहीये काही गोष्टी डोक्यात साठवून ठेवण्यात. मी 2-3 गाणे लिहिले पण मला आठवत नाही मी आता काय लिहिले. कारण माणूस त्या गोष्टीमध्ये इतका एकरूप होतो, मी तर इतका एकरूप झाला बिग बॉस घराशी की तिथल्या विचारांशिवाय जास्त विचार बाहेरचे आहेत, पण आले पण तर ते मग घरचेच किंवा मित्रांचेच एवढं तेवढं मध्ये मध्ये आठवण. पण काही आपण लक्षात ठेवणार काही नाही. आम्ही जर तिचा असा असा विषय झाला, लक्षात ठेव, मला सांग हा विषय नंतर. म्हणजे आम्ही एकमेकांवर जबाबदारी टाकून द्यायची, हा विषय मला सांग, मला आठवण दे नंतर, असं व्हायचं. पण जर एखादी गाणी करण्याची संधी जर तुम्हाला तिकडे मिळाली असती तर कशा पद्धतीची गाणी तुमच्याकडून तिकडे रचली गेली असती किंवा कशा पद्धतीची गाणी तयार झाली असती? जर माझ्याकडे तिथे पेन आणि कागद राहिला असता ना तर मी म्हणजे रिकामा असं खूप वेळ राहायचा की त्या ठिकाणी आमचा शनिवार रिकामा राहायचा. म्हणजे आपलं सॉरी एक दिवस रविवारचा संडे कोणता तरी एक रिकामा राहायचा, टास्क नसायचा, बाकी तुम्ही सगळं करायचं, टास्क नसायचा. तर त्या डेला माझ्याकडे टाइम राहायचा भरपूर. तर बरंच काहीतरी मी करून ठेवलं असतं. नाही ते एवढं डोक्यात एवढं शक्य नाही लक्षात ठेवून. निश्चितच. आता तुमचा प्रवास तिकडचा संपलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर आलात, तुमचे घरचे, तुमचे सगळे प्रेक्षक एकंदरीत तुमच्याकडे खूप चांगल्या भावनेने तुमच्याकडे पाहतायत. तुमच्याकडे आता एक नवीन पद्धतीचा एक एलिमेंट तुमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे, वेगळा चेंज आलेला आहे. या सगळ्याचा उपयोग तुमच्या एकंदरीत या पुढच्या प्रवासात कसा होईल तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जिथे सचिन कुमावत हे नाव माहिती नव्हतं तिथे ह्या शोच्या माध्यमातून नक्कीच माहिती पडलं असं. आपली एवढी मीडिया आहे, काही गोष्टी तर माझ्या पर्सनॅलिटीला सूट होतील अशा जर काही गोष्टींच्या संधी मग त्या अभिनयाच्या माध्यमातून असं मॅक्झिमम अभिनय समजून जर त्या माध्यमातून मला जर काही काम भेटतंय तर मी नक्कीच वाट पाहू नये अशा कामांची की त्या कामातून मला अजून चांगला प्लॅटफॉर्म भेटेल. म्हणजे तुम्हाला गायक हे माझं स्वतःसाठी गाणारा गायक आहे, माहिती का. माझे गाणे जे मी कंपोज केले, जे मी लिहिले ते मी ते गातो. मी असं टोटली कुठली गाणे म्हणजे की बाबा मी एक कमर्शियल सिंगर की हा तुमच्यासाठी गायचे नाही, माझ्यासाठीच गाणे माझे ते मॅक्झिमम आहे ते. पण त्याच्या पलीकडे मी अभिनय, माझं सुरुवातच अभिनय म्हणून, अभिनेता म्हणून झालं. क्या बात. आता या क्षणी कुठलं गाणं सुचते सचिन यांना? मी बिग बॉस वर एक गाणं करत होतो माझ्या जर्नीवर, ते आता करेल. 2 ओळी जर ऐकवता आले. माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, तुमले सांगतो मी एक एक मजान मौज, तुमले सांगतो मी एक एक मजान मौज. इथपर्यंत होतं, पुढे अंतरी लिहिले होते ते डायरेक्ट डिलीट झाले. मला वाटतं की आता घराच्या बाहेर आल्यानंतर ही पुढचे अंतरे नक्कीच नक्कीच आठवीला मी आता लवकरच हे गाणं आपल्याला तुमच्या चॅनल मार्फत बघायला सुद्धा मिळेल. जाता जाता फक्त मला एवढंच तुम्हाला विचारायचं आवर्जून, हे सगळे जे आभूषण आहेत किंवा हे टी शर्ट वरती प्रिंटिंग सचिन कुमावत, ह्या सगळ्या गोष्टी सचिन यांना का कराव्याशा वाटतात, का आवडतं या सगळ्या गोष्टी? ही माझी स्टाईल आहे. हा, पहिल्यापासून एक ही चैन होती, आता एक वाढली. हे तर ताईसाठी मी केले. आता ती माझ्या सोबत शरीरानं सोबत मी पण फोटोच्या रूपाने ती माझ्या कंटिन्यू सोबत आहे. आणि हे माझ्या गाण्यांसाठी बनवलेले माझे डिझायनर
त्या म्हटलं चला आज इंटरव्ह्यू साठी घालू. मला वाटतं की याच तुमच्या स्टाईलमुळे तुम्ही बिग बॉसच्या घरात होतात, टिकलात, राहिलात. अनेक दिवस तुम्ही या बिग बॉसचा प्रवास इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही पार पाडला. मला वाटतं की जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही आवाहन करा आणि आपण ही मुलाखत थांबवू. नक्कीच आपण सर्व महाराष्ट्रकरांनी, खानदेशवासियांनी जे पण मला प्रेम आशीर्वाद दिला, इतकं खूप मोठी सहानुभूती दिली, खूप चांगल्या प्रतिक्रिया मला दिल्या. माझं बाहेर निघणं हे सगळ्यासाठीच जे शॉकिंग होतं, त्याबद्दल तुमची माझ्याबद्दलची जी भावना होती, खरंच मला खूप तुमच्या या सगळ्या गोष्टींचा आदर आहे. मी आभार कसे मानू, मला हेच खूप मोठा प्रश्न आहे. पण तरी हे प्रेम आशीर्वाद मला माझ्या भविष्यासाठी प्रेरणादायी आहे आणि त्या प्रेरणेतून तुमचं अजून मी खूप चांगल्या पद्धतीनं मनोरंजन करेल माझ्या कामातून. आज प्रेम हेच आशीर्वाद माझ्यावर तुम्ही कायम ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत गप्पा मारल्या. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.